हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल। आपण आज कुठलीही रेसिपी बनवणार नाही आहे, तर आज आपण सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न असतो की कडधान्यांना खूप लवकर कीड लागते। तर ही कीड लागू नये तसेच कडधान्य खूप दिवस स्टोअर कसे करता येईल ते आपण आज बघणार आहोत। कडधान्यांना कीड लागू नये तसेच कडधान्य जास्तीत जास्त कसे टिकवता येतील हे आपण आज बघणार आहोत। कुठलीही पावडर यूज न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। नक्की घरी ट्राय करून बघा। चला तर मग बघूया। एका बाउलमध्ये मी घेतला आहे मूग। मुगाला खूप लवकर कीड लागते। या प्रकारे तुम्ही जर मूग करून ठेवला तर वर्षानुवर्ष त्याला कीड लागत नाही, तो खूप छान राहतो, टिकतो सुद्धा। आता आपण यामध्ये पाणी टाकून 2 वेळा आपण स्वच्छ पाण्याने मूग स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण दुसऱ्या पाण्याने मूग धुवून घेऊया। याच प्रकारे तुम्ही कुठलंही कडधान्य स्वच्छ धुवून ते ठेवू शकतात। आपण पुढे बघणार आहोत कसं करायचं आहे ते। आता आपण मूग पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। त्यातलं पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत आपण ते चाळणीतच ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी कोरडं झालं आहे। 90% हे कोरडं झाल्यानंतर आपण त्याला लावणार आहोत एक थेंब, अगदी एक थेंब। तुम्ही बघू शकता मी अगदी थोडंसं तेल घेतलं आहे। हे आपण मुगाला चोळून घेणार आहोत। तुम्ही कुठल्याही कडधान्याला हे असं करू शकतात, त्यामुळे हे खूप दिवस कडधान्य टिकतं। फक्त जे कडधान्य असे खडखडीत असतात जसा हरभरा, त्याला थोडंसं तेल जास्त लागतं। इथे आपण 1 थेंब घेतलं, त्या 2 थेंब तेल घ्या आणि पूर्ण प्रत्येक कडधान्याला, प्रत्येक मुगाला हे तेल लागलं गेलं पाहिजे। हाताने असं चोळत राहायचं आहे। 1 किलो मुगासाठी तुम्ही 4 ते 5 थेंब तेल वापरून असं जर ठेवलं तर मुगाला कीड लागत नाही, कुठल्याही कडधान्याला कीड लागत नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण तेल चोळून घेतलं आहे। आता आपण हे मूग एका दिवसासाठी उन्हामध्ये कडकडीत वाळवून ठेवायचे आहे आणि वाळल्यानंतर आपण ते वर्षानुवर्ष स्टोअर करू शकतो, त्याला कीड लागत नाही। नक्की घरी ट्राय करून बघा। आता आपण हे मूग वाळवून घेऊया। त्याच पद्धतीने तुम्ही मटकी सुद्धा करू शकता। ती सुद्धा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी निथळेपर्यंत ठेवून तेल लावून वाळवून ठेवू शकता। किंवा मसूर किंवा हरभरा, वटाणा, कुठलंही कडधान्य तुम्ही या पद्धतीने करू शकता। नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।